काटेलवाले ऐकलं जर तुम्ही, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. तर ते गुलाब बाबा एक दिवस असे म्हणत होते का त्याला महादेव बाबाच्या दर्शनाला आपण सर्व जाऊ. मग आम्ही सर्व मंडळी गावातली निघालो त्यांच्याबरोबर. त्यांची कवाडी होती पहिले, ते फाटात त्याला घुंगरू बांधून होते आणि कवाडी वेळवायची होती. कुलूप लावून होतं एक मोठं. मग तिथे आल्यानंतर गुलाब बाबांना आवाज दिला, म्हणजे कुलूप काढा बाबा म्हणे. बाबा म्हणे अरे काढणं म्हणजे तुझ्या हे आहे तर म्हणजे मंत्र. मग गुलाब बाबा म्हणे त्यांनी प्रयत्न केला गुलाबाबांना आपले जे काही असेल ते, पण ते कुलूप काही निघालं नाही. मग बाबांना तिथूनच दारावर उभे होते, तिथून असा हात केल्याबरोबर ते कुलूप खाली पडलं. बाबाचा हा दुसरा एक चमत्कार आहे. त्याच्यानंतर माझ्या गावात एक सोनबाजी बोहत्रे आहे. आता सोनबाजी बोहत्रे आम्ही दररोज सायंकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत बाबाजवळ बसत होतो. तर 7 वाजता बाबांनी त्याला सांगितलं दूध घेऊन यावं. दररोज त्यांच्याकडून दूध येत होता गडवावरून. मग तो दूध आणण्यासाठी घरी गेला. आम्ही 3-4 जण बसून राहिलो त्या बेंचवर. मग बाबा लोटा घेतला काही वेळाने आणि बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर तो काही वेळानं दूध घेऊन आला सोनबाजी बोहत्रे. आणि दूध घेऊन आल्यानंतर अंदरून एक बाबा आले, महादेव बाबा, आणि दूध घेतलं त्यांच्याजवळ आणि अंदर गेले. त्याच्यानंतर महादेव बाबा इकडून बाहेरून आले, दुसरे महादेव बाबा लोटा घेऊन, म्हणजे बाहेर गेले होते ते स्वच्छासाठी. तर ते आले, अरे म्हणजे सोनबा आणलं का दूध? बाबा म्हणे आताच तर तुम्ही घेतलं म्हणे, अंदर गेले म्हणे घेऊन. अरे म्हणे मी कुठे घेतलं बाबा? म्हणे मी तर आता येऊन आलो इकडे. तो एक सोनबाजी बोहत्रेचा एक चमत्कार आहे. त्याच्यानंतर सोनबाजी बोहत्रेंना एक दिवस बाबा दुपारची वेळ होती. बाबाजीने खिचडी केली होती. आता खिचडी म्हणे त्या कोपऱ्यात आहे म्हणे, गंजामध्ये ठेव, ते खाऊन घे आणि भांडे साफ करून टाक. मग ते सोनबाजी अंदर गेले. दाराजवळ गेल्याबरोबर ते मयाल होती, पुरी मयाल राहत होती घराला. त्या मयालीवर एक मोठा साप होता, भुजा. या दारावर पाय दिल्याबरोबर तो साप फुसकारायला लागला. मग तो तसाच पळत आला. बाबा म्हणे तिथे मोठा भुजंग आहे म्हणे बसून म्हणे, आणि ते कपडे पूर्ण ओले होऊन गेले होते गावाने. मग बाबानं काठी घेतली छोटी आणि चाल म्हणे दाखव म्हणे गेला तिथं काहीच नव्हतं. म्हणजे हे 2 चमत्कार त्यांना झाले. आता आम्ही 10-12 मुलं आजीला यात्रा, साईबाबाची यात्रा होती. तिथे साईबाबा आंजी मोठी इकडे आहे, 3 किलोमीटरवर. या यात्रेसाठी आम्ही रात्री जात होतो. कार्यक्रम ज्यावेळेस म्हणजे या टिव्या नव्हत्या, तर आम्ही रात्री तमाशे किंवा कोणते हे राहायचे ते पाहासाठी जात होतो आम्ही. मग आम्ही एक दिवस असं ठरवलं का बाबाच्या शेतातले तुरी मोडायच्या आणि घोडा बाजारला. हे इथंच बाबाचं शेत आहे समोर. मग आम्ही रात्री निघालो. तर त्यांच्या शेताच्या बाजूला वाळलेल्या पराठ्या होत्या, त्या आम्ही धुऱ्यावर आणून ठेवून दिल्या, कारण रात्री पेटवायच्या. आणि घोडा बाजारला बाबाजीच्या शेतातले दुसरीकडं शेतात तेवढ्या लागल्या होत्या. मग आम्ही रात्रभर पाहिला, कार्यक्रम पाहिले आणि पहाटे 4 वाजता आम्ही इथे येऊन पोहोचलो. मग काही लोक तुरी मोडासाठी बाबाजीच्या शेतामध्ये गेले. बाबाजी तुरी मोडासाठी गेल्यानंतर 4-5 जण आम्ही बाहेर राहिलो रोडवर. इकडे हे अंदर जात नाही, अर्ध्यात गेले शेतामध्ये तुरी मोडाच्या. तितक्यात भाला घेऊन महाराज उभे होते. ए कुठे आले तुम्ही? का करून राहिले? बाबा आम्ही शेगा हे तुरीचे होळा बाजून राहिलो. त्याला पळा म्हणे इथं. मी म्हणे इथं रखवाली आहे म्हणे आता. मग एक
आमच्या इथला म्हातारा माणूस सकाळी चालला होता रोड. तो का म्हणे बाबा नाही म्हणे तुम्ही जाऊन पहा म्हणे तिथे. काही जण इथे थांबा, काही मंदिरात जा. मग काही मुलं गेली मंदिरात, तिथे पाहिजे तर बाबा पूजा करत होते आणि एक बाबा इथे होते. म्हणजे दोनही बाबा आम्हाला दिसले. एक दिवस मी सकाळी येऊन राहिलो होतो, घरून येऊन राहिलो, बाबांना मी दिसलो. 10ची वेळ होती सकाळी. बाबानं मला पाहून घेतलं आणि त्यांनी एक पांढरा कपडा असा टाकला मंदिराच्या समोर मारुतीच्या, आणि त्याच्यावर 2-3 किलो तांदूळ टाकला. मला पाहिल्याबरोबर ते टाकले त्यांनी, आणि मी कवाडीतून अंदर आलो. अंदर आल्याबरोबर माझ्या बरोबरच ते कळप, एक चिमण्याचा कळप येऊन त्या तांदळावर खायला लागला, वेचायला लागला तांदूळ. मग मी उडवायला लागला. उडवले तर बाबा का म्हणते, तुझा आत्मा आणि या चिमण्याचा आत्मा एक आहे, त्यांना तांदूळ खाऊ दे, खेचू नको. बाबा रागावले माझ्या. आणि मग असे होत नाही तर मी बाबाकडं थोडा वेळ बसलो. बसल्याबरोबर ते तांदूळे गायब झाले आणि ते चिमण्या गायब झाल्या. असे बाबाचे अनेक चमत्कार आहेत. बाबाने एक दिवस मला इतोजी महाराज टाकळघाट ऐकलंच नाही, तुझे बाबा टाकळघाट, तर टाकळघाटला जा म्हणे आणि माझं नाव सांग, दर्शनाला जा. मग मी टाकळघाटला तुझे महाराजाकडे गेलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर ते हितूजी महाराज का म्हणते, महादेवनं पाठवलं म्हणते तुला, महादेवनं तुला पाठवलं म्हणते. पण त्यांना माझा निरोप सांग म्हणते काय, ह्या बेड्या माझ्या ज्या बेड्या टाकल्या आहे हातापाय, त्या महादेव बाबाशिवाय दुसरं कोणीच काढू शकत नाही. मग म्हणे हे कसे का काढत बा म्हटलं, ते तिथं येऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्याजवळ 7 सिद्ध्या 9 विद्या आहे, तर 7 सिद्ध्या 9 विद्या ज्याच्याजवळ असंच काढू शकते म्हणजे. आणि ते योगी पुरुष आहे म्हणजे, त्याचं तपश्चर्या भरपूर झाली आहे म्हणजे, ते पूर्वी जन्मातले योगी आहे आणि ते योगी आता प्रगट झालेले आहे, तर तेच काढू शकते, दुसरा बाजी काढू शकत नाही. मग त्या दिवशी माझ्यासोबत एक सोबती होती, ते वर्धेला थांबून गेलो. मी इथे आलो. आल्यानंतर मी त्या दिवशी काही बाबाकडे आलो नाही, कारण रात्र झाली होती. मग दुसऱ्या दिवशी बाबाकडे गेलो. आला का म्हणे, इथून सांगितलं म्हणजे बेड्या काढायला म्हणे. हो बाबा म्हणलं, त्याला बेड्या काढायचं तुमच्याशिवाय निघत नाही असं म्हणत होती. हे म्हणे आपण जर आता बेड्या इथून काढू शकतो मी, पण आता जर काढल्या तर तू काही लोकांचे जीव घेईल म्हणे. कारण ते पूर्वी काम करत होते, ते कोणावरही जाऊन पडत होते आणि चावत होते, त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्रास देईल म्हणे, म्हणून मी बेड्या काही काढत नाही. असा तो एक चमत्कार बाबांनाही ओळखला आणि त्यांनीही ओळखलं. एकोणीसशे मध्ये महापूर झाला होता. पूर या नदीला पूर आला होता. पूर आला, पूर्ण गावामध्ये पाणी जाऊन राहिलं होतं. बाबाने इथून शंख वाजवला आणि लोकांना जागृत केला का पूर येऊन राहिला आहे, गावात पाणी येऊन राहिलं आहे. मग बाबाने काय केलं, इथे शंख वाजवला आणि नदीचे गंगेची पूजा केली. पूजा केल्याबरोबर गावात पूर आलाच होता, बरेच लोकांचे काही घरं पडले काही, पण तेव्हा पूजा केल्याबरोबर नदी माग वळून गेली आणि पूर उसळला. हे एक बाबाचा चमत्कार आहे. म्हणजे शंख वाजवला, पूजा केली आणि पाणी उसळलं. बाबा म्हणे आताच काही जाऊ नको, थोड्या वेळाने जातो म्हणे, कारण मी आता म्हणे अंदर जातो आणि मलाही काम आहे म्हणे, थोडा बस म्हणे. मग मी काही बाबाचं ऐकलं नाही आणि ते कवाडी इकडून फाटक होतं येत. त्या फाटकाजवळ गेलो
तिथे एक मोठा भुजंग होता. भुजंग पाहिल्यानंतर मी पळत आलो, घाम फुटून गेला. बाबा म्हणले तिथं मोठा भुजंग आहे, साप आहे, मी आता जाऊ शकत नाही. अरे चाल बरोबर दाखवा म्हणे. मग बाबांनी गाडी घेतली आहे. अरे गाडी आपटत आपटत गेलो तिथं पुढं भुजंग जायची. अरे म्हणजे तो अंदरचा सीता आला. असे म्हणजे बरेचसे बाबांनी चमत्कार सांगितले. एकोणीसशे 84 पर्यंत माझे हे चमत्कार असे बाबासोबत झालेले आहे. बाबाचे